पाटलांनी केलेला आहे। एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री पदासाठी कशा प्रकारे त्यांचं मन वळवण्यात आलं याची माहिती पाटलांनी दिलेली आहे। त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टोले लगावलेत। बघूया। आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री होण्यासाठी कशा प्रकारे राजी करण्यात आलं हे जाहीरपणे सांगितलं। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी त्यांची समजूत काढली होती। सरकारमध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनी त्यांना पटवून दिलं होतं। डीसीएम होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला, त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं, तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण डीसीएम पद घेतलं पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही यावर मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता। 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, मात्र शपथविधी 12 दिवसांनंतर म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी झाला होता। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवून त्यात महायुतीला विजय मिळाला होता। तसंच 2.5 वर्ष चांगलं काम केल्याच्या जोरावर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसेनेची इच्छा होती। लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्यानं लाडका भाऊ अशी एकनाथ शिंदेंची ओळखही निर्माण झाली होती। मात्र जास्त जागा जिंकल्यामुळे भाजपनं मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। त्यातच अचानक गावी गेल्यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती। मात्र 5 डिसेंबरला त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी व्याख्या त्यांनी तयार केली। आता या सर्व शपथविधीच्या आधी घडलेल्या घडामोडी आणि गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी काम केलं होतं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तर शिंदे साहेब काम करतील आणि तिघेही सरकार म्हणून एकत्रित आहेत, काही अडचण नाही आहे। कारण आम्ही कोण आहोत यापेक्षा महाराष्ट्राला काय देतोय हे महत्त्वाचं आहे। लोक मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदावरून महायुतीत असलेली खतखत पुन्हा बाहेर पडली असा टोला महाविकास आघाडीकडून लगावण्यात आलाय। एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री असले तरी निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा मंत्री व्हावे यासाठी लाडक्या बहिणींनी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलं होतं। अयोध्येतही तसे बॅनर लागले होते। मात्र भाजपला राज्यात मिळालेलं प्रचंड यश एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदापासून दूर घेऊन गेलं। मात्र एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदापासून दूर राहू नये यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी कशा प्रकारे प्रयत्न केले होते ते आता गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।